Good morning, Standard 8, Mathematics, Chapter number 7, Variation. Practice set 7.1. In the previous video, we learned example number 1 to 3. Now, today, we are going to teach you example number 4. If n varies as m, complete the following table. Means here n varies directly as m. इथं काय पाहिजे? डायरेक्टली as m. समचलना n हा m सी समचलनामध्ये आहे तर खालील सारणी पूर्ण करा. m आणि n दिलेत परंतु इथं फसवलंय. n व्हेरीज डायरेक्टली ॲज m म्हणजे पहिलं आपल्याला सेंटेन्स लिहावं लागेल. इथे काय म्हणायचं? स्टेटमेंट काय आहे? n व्हेरीज डायरेक्टली ॲज m. मग याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट तयार होईल. काय मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कसं लिहिणार आपण? तर हे असं लिहिणार, n डायरेक्टली व्हेरीज m. n डायरेक्टली व्हेरीज m. देअरफॉर आपण काय करणार? याच्या जागेवरती बरोबर k घ्यायचं. n इक्वल टू k. पाय अल्फा आहे ना ग्रीक लेटर, याच्या जागेवर बरोबर k घ्यायचं. इनटू पुढचा m तसाच. देअरफॉर काय तयार होईल? n अपॉन m. कारण m इकडे गुणिले, इकडे येऊन भागिले झाला तर k तयार झाला. याला म्हणायचं कॉन्स्टंट आणि याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. कारण हे आपल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला वापरावं लागणार आहे. आता इथं आपल्याला mच्या दोन किमती आणि nच्या दोन किमती दिलेल्या आहेत. तुम्हाला काय माहिती आहे? इथे यांचा भागाकार स्थिर आहे. 12/3 केलं 4 येईल, 20/5 केलं 4 येईल. बरोबर? म्हणजे आपण इथं कोणतीही किंमत घेऊ शकतो. ही घ्या किंवा ही घ्या, पुढच्या मात्र आपल्याला शोधता येतात. मग समजा आपण ही किंमत घेतली. कोणती घेतली? ही घ्या किंवा ही घ्या. म्हणजे इथं काय म्हटलं आहे त्यांनी? इफ m किती आहे? 3 आणि n किती आहे? 12. देन तर काय शोधायचं आपल्याला? m किती दिलेला आहे? 6.5 आणि कोण शोधायचं आपल्याला? n शोधायचं आहे. ठीक आहे. मग लगेच आपण सुरुवात करणार. कुठून सुरुवात करणार? कॉन्स्टंटपासून सुरुवात करणार. पहिलं कॉन्स्टंट काढणार म्हणजे n अपॉन m इक्वल टू k. n किती आहे? 12. नीट पाहून टाका कारण इकडची किंमत टाकता तुम्ही कधी कधी. भागिले n किती आहे? हे पहा n किती आहे? 12 आणि m किती आहे? 3 इक्वल टू k म्हणजे 12 अपॉन इक्वल टू 4. किती किंमत आली आपली? 4 किंमत आली kची. बरोबर? k काढला. मग ह्या k काढल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला ही किंमत दिलेली आहे, ही किंमत माहिती नाही. त्यावेळेस काय वापरायचं आपण? डायरेक्ट इक्वेशन वापरायचं. म्हणजे इथे पहिला आकडा टाकू आपण, n इक्वल टू k इंटू m. आता m ची किंमत इथे आहे, k ची किंमत आलेली आहे 4 गुणिले 6.5 बरोबर n. देअरफॉर n इक्वल टू गुणा 4 पंचे 20, 7 2, 6 चौक 24 आणि 2 25. आता मागून एक घर द्यावं लागेल म्हणजे देअरफॉर n इक्वल टू 25. किती आला n? n आपला आला 25. पहिलं किती आलं आपलं? परत करून पहा. 5 चौक 20, 7 2, 24 आणि 2 26. किती येईल? 26 येईल. 25 नाही, 26. किती आलं? 26. आता पुढचं सोडवायचं आपल्याला. लगेच इथे रेषा मारायची, 2 आकडा टाकायचा. इथे आपली रिकामी जागा किती आली? 26. याला डबल अंडरलाईन करा. आता इथे तुम्हाला n माहिती आहे पण m माहिती नाही आहे. म्हणजे इथे काय आहे? m क्वेश्चन मार्क येईल. तर n काय येईल?
28 येईल. परत आपलं इक्वेशन टाका, काय आहे, n इक्वल टू के इंटू यम. म्हणजे n किती आहे 28 इक्वल टू के किती आहे 4, पा के इथं आलेला आहे, इंटू यम किती आहे माहिती नाही, तो तिकडेच ठेवू. 4 इकडे आणून भागिले करा, 28/4, कारण ते गुणिले आहेत, बरोबर यम. म्हणून यम बरोबर 4 1 4 4 7 28. म्हणजे यमची किंमत किती आली तुमची 7. म्हणजे इथे किती किंमत आली 7, आणि ही रिकाम जागा भरायची. आता पुढे याच्या पुढचं इथे बसू आपण. आता हे पहा, परत तिसरा आकडा. आता काय म्हणतायत ते, यमची किंमत आहे 1.25, तर यन बरोबर क्वेश्चन मार्क. मग परत आपलं इक्वेशन टाका, दॅट इज यन इक्वल टू के इंटू यम, के इंटू यम. आता इथं यमची किंमत माहिती आहे, यनची माहिती नाही आहे, म्हणून यन इक्वल टू केची किंमत आहे 4 गुणिले 1.25 करा. 25 चौक 100, हातसाला 1, 4 1 4 आणि 1 5. आता इथून 2 घरं मागून पुढे द्यावे लागेल, म्हणजे 5 उत्तर येईल. यन बरोबर 5. किती आलं, यन बरोबर 5. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं. चला तर समजलं हे सगळ्यांना, काही अडचण नाही. काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये टाका. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 पहा काय. आता या ठिकाणी काय केलेलं आहे हे लक्षात घ्या की y व्हेरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ x. काय आहे गणित पाहून घ्या. y व्हेरीज डायरेक्टली ॲज, हे वाक्य महत्त्वाचं आहे, स्क्वेअर रूट ऑफ एक्स व्हेन, जेव्हा एक्स इक्वल टू 16, वाय इक्वल टू 24, फाइंड द कॉन्स्टंट, स्थिरांक काढायचा, ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, व्हेरिएशन म्हणजे आपल्याला काय तयार करायचं आहे, स्थिरांक काढायचा आहे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचं, बाकी काहीच करायचं नाही. मग पहिलं सोल्युशनमध्ये स्टेटमेंट येईल तुमचं. काय आहे स्टेटमेंट, स्टेटमेंट आहे y व्हेरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स. मग हे कसं लिहिणार आपण, इकडे लिहू, y व्हेरीज डायरेक्टली, डायरेक्टली तर कशासाठी 1 स्क्वेअर रूट ऑफ एक्स, एक्सचं काय स्क्वेअर रूट. y हा एक्सच्या वर्गमुळाच्या समप्रमाणात आहे. डायरेक्टली व्हेरीज, डायरेक्टली नाही का, हे असं नाही येणार, मग हे असं येईल, y डायरेक्टली व्हेरीज स्क्वेअर रूट ऑफ एक्स. डायरेक्टलीला असं येतं, ठीक आहे. मग आपण याच्यामध्ये याच्या जागी काय करू, आपण बरोबर के टाकू. देअरफॉर y बरोबर के आलं, अल्फाच्या जागी, इंटू वर्गमुळात एक्स, म्हणजेच y अपॉन वर्गमुळात एक्स बरोबर के. आता आपल्याला इथे कॉन्स्टंट काढता येईल. वायची किंमत किती आहे, तर वायची किंमत आहे 24. इथं ब्रॅकेटमध्ये लिहा. तसेच y इक्वल टू 24 आणि x इक्वल टू 16, म्हणजे y इक्वल टू 24 आणि वर्गमुळात 16 इक्वल टू के. देअरफॉर 24 अपॉन 16चं वर्गमूळ 4 बरोबर के. देअरफॉर के इक्वल टू काय येईल, आता के इक्वल टू 4 6 चौक 24, किती उत्तर येईल 6. मग आता इथे देअरफॉर, मग आता काय तयार करायचं,
कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मग वाय किती आहे, आता के किती आला आपला 16, म्हणजे वाय अपॉन वर्गमुळात एक्स इक्वल टू 6, याला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे काय आलं, स्थिरांक आला. आता इक्वेशन तयार करायचं आपल्या याच्यावरनं. मग इक्वेशन कसं होईल, वाय इक्वल टू 6 इंटू एक्स. पहा दोन बाजू आल्या की नाही याला, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो वाय इक्वल टू 6 अंडर रूट एक्स, याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. काय म्हणायचं याला, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. के कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपण काढला, दिलेले याच्यावरनं 6 काढला, मग कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इज 6 अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज वाय इक्वल टू 6 अंडर रूट एक्स. कळालं आहे, काही अडचण नाही. इथे इन्व्हर्सली व्हेरिएशन झालं होतं, तसं करायचं नाही, डायरेक्टली व्हेरिएशन आहे. इथे काय आहे, डायरेक्टली व्हेरिएशन आहे, तेव्हा असं वापरायचं. ठीक आहे. आता आपण शेवटचं म्हणजे 6वं उदाहरण सोडू. ठीक आहे. 6व्या उदाहरणामध्ये काय म्हणतायत ते लक्षात घ्या, कारण इथे अडचण अशी येते की विद्यार्थ्यांना काय विचारलं आहे हे त्यांना सांगता येत नाही. म्हणून एक्झाम्पल नंबर घेऊ आपण, एक्झाम्पल नंबर 6. तुम्ही पुस्तकात पहा एक्झाम्पल नंबर 6 आणि मग त्यावरनं आपण डायरेक्ट सोल्युशन लिहू. पाहता इथे काय म्हटलं त्यांनी, द टोटल रेम्युरेशन पेड टू लेबर्स, म्हणजे मोबदला. याला काय म्हणायचं, मोबदला. लेबर म्हणजे कामगार, म्हणजे एकूण मोबदला जो कामगारांना दिला. एम्प्लॉईड टू हार्वेस्ट सोयाबीन, काय लावण्यासाठी दिला आहे, सोयाबीन लावण्यासाठी दिला आहे, पेरणी करण्यासाठी, हार्वेस्टिंग. इज इन डायरेक्ट व्हेरिएशन, त्याचं समचलन कोणाशी आहे, विथ द नंबर ऑफ लेबर्स. हे काय आहेत, नंबर ऑफ लेबर्स. आणि इथं म्हणायचं टोटल रेम्युरेशन. एवढेच दोन शब्द घ्यायचे. ह्या दोघांमध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. पुढे काय म्हणतात, इफ रेम्युरेशन ऑफ 4 लेबर्स, म्हणजे ही काय झाली, 4 लेबर्स म्हणजे लेबरची संख्या झाली, नंबर ऑफ लेबर्स, इज ₹1000, आणि त्यांना किती रुपये दिलेत, 1000 रुपये दिलेत. म्हणजे आपल्याला इथे नंबर ऑफ लेबर्स माहिती आहेत आणि त्यांना दिलेले पैसे माहिती आहेत. यावरून आपण काय काढू शकतो, के काढू शकतो. आता त्यांनी विचारलं काय, फाइंड द रेम्युरेशन ऑफ 17 लेबर्स. 17 कामगारांचा मोबदला आपल्याला काढायचा. मग आपण याला एक शब्द रेम्युरेशनला आणि याला एक शब्द वापरू. याला आपण यातला आर घेऊ, त्याला कॅपिटल आर करू, आणि यातला यल घेऊ, किंवा याला आपण यन म्हणू, नंबर ऑफ लेबर्स आणि टोटल रेम्युरेशन. बरोबर, म्हणजे कोणतंही अक्षर तुम्ही वापरलं याला तरी चालेल. टोटल रेम्युरेशन पेड बी यम म्हटलं तरी चालेल आणि नंबर ऑफ लेबर यन म्हटलं तरी चालेल. मग तसं सोडू आपण. आता इथं कळालं तुम्हाला उदाहरण. मग त्यांनी काय म्हटलं सोल्युशनमध्ये पाहता, मग आपण पहिलं मानायचं की लेट टोटल रेम्युनरेशन बी यम and number of labors is y. काय केलं आपण, याला y मानले, हे लक्षात घ्या. आता या दोघांमध्ये मग आता स्टेटमेंट लिहावं लागेल. स्टेटमेंट काय, स्टेटमेंट आहे ह्या दोघांमध्ये यम आणि यन मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. काय म्हणतात पहा, टोटल रेम्युरेशन पेड टू लेबर हार्वेस्टिंग सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ नंबर ऑफ लेबर. मग आपण काय मानलं याला यम, याला यन म्हणू, सॉरी वाय म्हणे यन म्हणू. इथे यन घ्या आणि इथे मग आपल्याला यन वापरता येईल. यन शब्द वापरा, इथे काय वापरा, यन. देअरफॉर आता याच्या जागी काय टाकायचं, अल्फाच्या जागी बरोबर के इंटू यन
म्हणजेच यम अपॉन यन इक्वल टू के हा काय आला तुमचा कॉन्स्टंट. मग याच्यामध्ये किंमत टाका. यम किती आहे पाहता. यम कशाला मानले आपण रेम्युरेशनला. मग इथं काय म्हटलं त्यांनी रेम्युरेशन ऑफ 4 लेबर इज 1000 रुपीज म्हणजे रुपीज किती आहे ते 1000 आणि यन किती आहे तर 4 लेबर आहेत. यावरनं आपण के काढू शकतो. देअरफॉर मग यम किती आहे 1000 अपॉन 4 इक्वल टू के. आता भाग देऊ याला. देअरफॉर 4 एक 4 4 दुने 8 10तून 8 गेले 2 राहिले वरून घेतला शून्याचा 4 पंचे 20 4 0 0 म्हणजे के किती आला तुमचा 250. किती आला 250. आता याला काय म्हणणार तुम्ही कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय म्हणणार याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इकडे आपल्याला वापरायचं आहे. मग आपण इक्वेशन घेऊ यम इक्वल टू के इंटू यन दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. मग आता यमची किंमत आपल्याला टाकायची. मग काय दिलेली आहे त्यांनी यम किती दिला आहे आणि यन किती दिला आहे कारण के तर आपल्याला माहिती आहे आता किती आला आहे 250 आलेला आहे. मग इथे तुम्हाला 17 लेबर दिलेले आहेत. लेबरची संख्या म्हणजे काय यन म्हणजे इथे किती घेणार 17 आणि यम तुम्हाला माहिती नाही. आता या इक्वेशनमध्ये तुम्हाला किंमत टाकायची म्हणजेच यम इक्वल टू केची किंमत किती आहे 250 इंटू यन. टाका किमती आता. मग यम माहिती नाही आहे इक्वल टू 250 इंटू यन किती आहे 17. यम इक्वल टू आता यांचा भागाकार करा आणि तुम्हाला उत्तर 17 0 0 17 5 85 हातच्याले 8 17 2 34 आणि 8 42 म्हणजे 4250 हे टोटल काय आले की रेम्युरेशन पेड. हे काय आलं दी टोटल रेम्युनरेशन पेड हे त्यांना दिलेलं आलं. समजले ही एक्झरसाइज काही अडचण नाही. आता आपण जाऊ इनव्हर्स व्हेरिएशनकडे. कशाकडे जायचं इनव्हर्स व्हेरिएशन. याला म्हणतात व्यस्त चलन. उलटं करायचं आता व्यस्त चलन. समजा असं स्टेटमेंट असेल तुम्ही उदाहरण पहा काय होतं या ठिकाणी. समजा आपण नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो घेतले काल आपण पाहिलेलं आहे हे. तर इथे जसा भागाकार स्थिर येतो तसं इथे गुणाकार स्थिर येतो. म्हणजे जर असं दिलं असेल उदाहरणामध्ये स्टेटमेंट द स्टेटमेंट बघा कसं आहे. स्टेटमेंट एक्स इज इनव्हर्सली proportional टू वाय. तर लिहायचं कसं असतं एक्स इज इनव्हर्सली म्हणजे 1/y. इनव्हर्स शब्द आला की इथं करायचं 1/y. डायरेक्ट आला तर फक्त वाय लिहिलं असतं पण इनव्हर्स आल्यामुळं काय लिहिलं आपण याच्या पलीकडे 1/y लिहिलं. आता तुम्हाला माहिती आहे एक्स याच्या जागी काय घ्यायचं इक्वल टू के इंटू 1/y म्हणजे वाय इकडे घ्यावं लागेल आपल्याला. वाय भागिले इकडे आला गुणिले म्हणजे के. म्हणजे स्थिरांक काढताना डायरेक्टमध्ये काय असतो तर भागाकार असतो आणि इनव्हर्समध्ये काय असतो गुणाकार स्थिर असतो. ठीक आहे समजले काही अडचण नाही. तर इथे आपण एक्स गुणिले वाय बरोबर के याला म्हणणार इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आले लक्षात. आणि ते असं लिहिलेलं असतं. आता तुम्हाला जशी डायरेक्टली व्हेरिएशनची उदाहरणं आपण सोडवली सेम टू सेम तशीच उदाहरणं आपल्याला इनव्हर्स व्हेरिएशनची सोडवायची हे लक्षात घ्या. आता टेबलकडे पहा. दिसतंय पुस्तकामध्ये टेबल सगळ्यांना दिसतो. ठीक आहे. मग आता प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये पहा. द इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ वर्कर म्हणजे कामगारांची
संख्या अँड द नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क आणि काम करण्यासाठी लागणारे दिवस इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. कम्प्लीट द टेबल. आता नंबर ऑफ वर्कर आहेत 30 आणि डेज आहेत 6. गुणाकार कर बरं 30चा आणि 6चा. तर 6×18 180. 20 आणि 9चा गुणाकार करा 180. म्हणजे इथे गुणाकार स्थिर येतो हे लक्षात घ्या. मग आता इथे 12 आहेत म्हणजे 180ला 12ने भागावं लागेल तेव्हा वरचं उत्तर येईल. बरोबर. इथे गुणाकार केला तर 180 येतं, इथे गुणाकार केला 180 येतं. मग आपण इथं एक्स मानू, इथे वाय मानू, इथे झेड मानू आणि मग रिकाम्या जागा भरू. ठीक आहे. मग आता लक्ष द्या बारकाईने की काय करावं लागेल हे पहा. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो काय करावं लागेल. यांचा गुणाकार किती येतोय तुमचा 180, यांचा गुणाकार किती येतो 180, याचा गुणाकार सुद्धा किती 180, कारण सगळ्यांचा गुणाकार किती आला पाहिजे 180 आला पाहिजे. आता जर इथं लक्ष द्या यांचा गुणाकार आला. आता हे जे आहे तर इथं आपले समजा आपण याला एक्स मानलं. काय मानलं एक्स. आता काय म्हटलं त्यांनी नंबर ऑफ वर्कर. हे पहा नंबर ऑफ वर्कर अँड नंबर ऑफ डेज यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे यांचा गुणाकार स्थिर आला पाहिजे. म्हणजे एक्स गुणिले 12 बरोबर किती आलं पाहिजे 180. समजतंय. एक्स गुणिले 12 बरोबर 180. मग आता 180 एक्स बरोबर 180 भागिले 12 करा. भाग द्या 6चा. 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 0 0, बेक बे, बेक बे, बे पंचे 10 म्हणजे एक्स किती आलं तुमचं 15. म्हणजे ही किंमत किती आली तुमची 15. आता दुसरं आहे वरती आहे 10. 10 गुणिले इथं काहीच नाही त्याला वाय म्हणू आपण आणि खाली 180 आहे टोटल. म्हणजे गुणा आता वाय बरोबर 180 भागिले 10 हे गेले गेले वाय बरोबर किती आलं 18. इथे किती आले 18. आता याला झेड मानू समजा. तर झेड गुणिले 36 बरोबर 180. पहा 180 आहे की नाही. मग आता हा जर झेड असेल तर झेड इकडेच ठेवू. मग 180 भागिले 36. मग इथे 18 1 18, 18 0 0, 18 दुने 36, 5 1 5, 5 2 बे पंचे 10. झेड किती आलं तुमचं 5 आलं. काय अवघड आहे याच्यामध्ये. आणि मागे सोडवलं तसंच असं मांडून सोडवायचं त्याला फक्त. आता इथं म्हटलंय त्यांनी फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे काय शोधायचं तुम्हाला के शोधायचा. अँड राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. ह्या प्रत्येकाचं आपल्याला ते लिहायचं. मग इथे तुम्हाला काय किंमत दिलेली आहे ती पहा. एक दिलेलं आहे डायरेक्ट व्हेरिएशन दिलं पहा पी इनवर्सली प्रपोर्शनल टू क्यू आणि पीची किंमत दिली 15, क्यूची किंमत दिली 4. तर मग तुम्ही काय करू शकता इथे इकडे जाईल तर हे गुणाकार पी क्यू बरोबर के येईल. बरोबर. म्हणजे 15 गुणिले 4 करा. 15 गुणिले 4 बरोबर के. म्हणजेच 15 चोक 60 म्हणजे के किती आला 60. याला म्हणायचं कॉन्स्टंट. फक्त कॉन्स्टंट म्हणायचं. आणि मग इथे पी गुणिले क्यू बरोबर केची किंमत टाकली की याला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि असं जर काढलं आपण की पी इक्वल टू 60 इंटू 1/Q. तर दोन बाजू आल्या. याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. काय म्हणायचं याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. या पद्धतीने ही उदाहरणं आपल्याला सोडवावी लागतील. आता बाकीचे उदाहरणं तुम्हाला येतील त्यात काही अडचण येणार नाही. आली तर आपण पाहू. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती येणार तुमचं 60 येणार. आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे आपल्याला नेहमी पी गुणिले क्यू इक्वल टू 60 असं लिहावं लागतं. हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे हे उदाहरण तुम्हाला समजलं. आता त्याच्या खाली आहे काय दिलेलं आहे बॉक्सेस आहेत. पाहता लक्ष द्या. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ॲपल इन अ हीप.
एका सफरचंदाच्या ढिगामधून काय केलेत, काही बॉक्स भरलेत, खोकी भरलेत. इफ 24 ॲपल पुट इन अ बॉक्स, जर आपण एका बॉक्समध्ये 24 ॲपल्स टाकले तर आपल्याला 27 बॉक्स लागतात. किती लागतात? एका बॉक्समध्ये 24 ॲपल टाकले तर एकूण बॉक्स किती लागतात? 27. आता ॲपलची संख्या वाढवली तर बॉक्स काय होणार आहेत? कमी लागणार आहेत. म्हणजे इथं इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. मग इथे आपल्याला नंबर ऑफ ॲपल्स ला x मानावा लागेल आणि नंबर ऑफ बॉक्सेस याला आपल्याला y मानावं लागेल. म्हणजे हे उदाहरण सोडवताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की सपोज let the number of apple filled in each box be x and number of boxes be y. मग इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. मग कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन तयार करा, त्यात दिलेल्या किमती टाका, तुम्हाला आपोआप उत्तर मिळेल. हे काही अवघड नाही आहे, ते तुम्ही सोडवायचं. आता पुढचं आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युझिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. वेवलेंथ ऑफ साऊंड म्हणजे ध्वनी लहरी अँड इट्स फ्रिक्वेन्सी आणि तिची वारंवारता आर इन इन्व्हर्स व्हेरिएशन. मग लगेच म्हणायचं यल इज इन्व्हर्सली व्हेरिएशन टू 1/f असं लिहायचं. नंतर इंटेन्सिटी आय ऑफ अ लाईट व्हेरीज इन्व्हर्सली. आता इंटेन्सिटीला आय मांडलं आहे, इन्व्हर्सली व्हेरीज विथ स्क्वेअर रूट ऑफ डिस्टन्स. मग काय म्हणायचं? विथ स्क्वेअर रूट ऑफ डिस्टन्स. हे पहा, डिस्टन्सचं स्क्वेअर रूट आहे, मग 1/√, डिस्टन्स यायला पाहिजे. आता इथं दिलं आहे त्यांनी एक्स इन्व्हर्सली व्हेरीज 1/√y. एक्स एवढा दिला आहे, वाय एवढा दिला आहे, तर वाय इथं जर टाकला तर 4 येईल. आणि 40ला जर आपण याने गुणलं तर काय होईल? पहा, इथं एक्स 10 आहे इथे आणि वाय आपल्याला शोधायला लावला. आधी ह्या दोघांवरनं आपल्याला के शोधावं लागेल, हे लक्षात घ्या. इथं सुद्धा एक्स व्हेरीज इन्व्हर्सली ॲज वाय हे 2 दिलेले आहेत, के काढावं लागेल. नंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये एक्सची किंमत टाकावी लागेल आणि वायची किंमत टाकावी लागेल. यू शुड सॉल्व एक्झाम्पल नंबर 3, 5 and 6. नाऊ इन नेक्स्ट व्हिडिओ टाईम, वर्क अँड स्पीड आणि ही उदाहरणं आपण पाहू. आता तुम्ही सोडवलेली पुस्तकातली उदाहरणे, काही एक्झाम्पल 7.2 मधली राहिली ती सोडवा. उरलेली सगळी एक्झाम्पल सोडवा, काही अवघड नाही.